नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काम जवळपास पूर्ण। इंडिगो एअरलाइन्सचं व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँडिंग करणार। विमानतळाच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यात आलंय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी रवी खरात आता आपल्यासोबत आहे। रवी, सौरभ, अगदी बरोबर आपण पाहतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 31 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण होणार आहे। पण तत्पूर्वी आज प्रवासी विमानाचं जे लँडिंग होणार आहे, आपण सध्या जो रनवे पाहतोय तो हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे आहे। आपण पाहतोय की या रनवेवरती सिग्नल यंत्रणा व रनवे हा पूर्ण तयार झालेला आहे। व त्याचबरोबर सौरभ, आपण पाहतोय की लवकरच म्हणजे 2025 मार्चमध्ये हा रनवे पूर्ण होणार आहे व आता काही वेळातच या ठिकाणी प्रवासी विमानाचं लँडिंग होणार आहे। व काही महिन्यापूर्वी याच विमानतळावरती आपण सौरभ पाहतोय की याच विमानतळावरती वायुदलाच्या विमानाचं देखील लँडिंग करण्यात आलं होतं। ती चाचणी देखील यशस्वी झाली होती व त्यानंतर आज प्रवासी विमान या ठिकाणी लँडिंग होणार आहे। व सौरभ, पाहायचं झालं तर संपूर्ण जो एअरपोर्ट आहे तो परिसर आता सध्या सुव्यवस्थित आहे व 2025 ही डेडलाईन आहे। मात्र तरी देखील आज प्रवासी विमानाचं या ठिकाणी लँडिंग होणार आहे व त्याचबरोबर इंडिगो एअरवेज या प्रवासी विमानाचं लँडिंग या ठिकाणी होणार आहे। व तसेच आपण पाहतोय की सिडकोचे अधिकारी असतील किंवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानाचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहे व पूर्ण परिसर हा सध्या सजलेला आहे सौरभ। व तसंच सौरभ, आपण पाहतोय की पूर्ण रनवे सध्या तयार झालेला आहे व नवी मुंबईकरांसाठी सौरभ ही आनंदाची गोष्ट आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।